लक्षात आपण या ठिकाणी करणार आहोत। तर हे सगळ्या गोष्टी नवीन नवीन जे आता केले रस्ते, लाईट, पाणी, इमारती हे सगळं तर करायचंच आहे। जे अजून काही शिल्लक राहिले ते सगळं आपल्याला मार्गी लावायचंच आहे। पण याचबरोबर हे अशाही काही गोष्टी आपल्या भागामध्ये अनेक गोष्टी आहेत। मोठी मोठी कामं जी आहे, आता हा 15 हा वरचा रस्ता तर जुन्या लोकांना माहिती आहे की हा 15 वाहत होता तेव्हा इथं ओढा होता तेवढ्याला काय परिस्थिती होती आणि त्या ओढ्याला आपण रस्ता केला तो आमच्या काळात केला। तो आज 40 फुटी रस्त्याने तुम्ही वरती जाता। माळी गल्लीतल्या लोकांना तिकडनं हायवेनी वेळा घालून गावात यावं लागायचं। असा तो ओढा तिथं रस्ता केला तर तिथे एक बाजारपेठ उभी केली आणि इथली एक बाजारपेठ तुम्ही पाहताय। आता तशीच बाजारपेठ तुमच्या इथून पुढं हा जो ओढा वाहतो हा ओढा त्या देशपांडे वेस्टपर्यंत वाहतो। असा प्रचंड मोठा रस्ता आणि दोन्ही बाजूला मोठी गटारं अंडरग्राउंड आणून या परिसरातून आपल्याला देऊन या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा आणि जमिनीची किंमत वाढेल आणि त्याचबरोबर तिथेही व्यापार व्यवसाय वाढेल। घर कुटुंब लोकांची राहण्याची या ठिकाणी घरं होतील आणि येणाऱ्या काळामध्ये याही परिसरात ज्या दृष्टी झाली जी बातमी दिसतात ते शहरामधला भाग आहे पण तिथं आपल्याला काहीच करता आलं नव्हतं। अशा सगळ्या भागामध्ये आपल्याला काम करायचं आहे। अनेक लोकांची गरीब लोकांची घरं आहेत। ही घरं आता व्यंकटेश्वर देवस्थान घ्या किंवा आता मी तिकडं वडोल गल्लीमध्ये फिरत होतो, पलीकडची महात्मा फुले सोसायटी बघत होतो। याही परिसरामध्ये अशी काही घरं आहेत की ज्यांना दाखले मिळत नाही, ते शासनाच्या जागेवरती आहेत। तर हे सगळ्या जागा शासनाकडनं कागदोपत्री कायदेशीर मुक्तता नगरपालिका करून घेईल आणि तुम्हाला आहे त्या जागेवरती तो मालकी हक्क तुमचा त्या जागेचा मिळवून देईल। अशाही पद्धतीचं आपल्याला काम करायचं आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुमची सगळ्यांची साथ पाहिजे। काम करण्याची खूप आम्हाला इच्छा आहे। ह्याबरोबर तुमच्या सर्वांचे आमच्या पाठीशी आशीर्वाद असणं हे गरजेचं आहे। येणारे समोरचे लोक येतील आणि आम्हीच केलं म्हणून सांगतील, पण तुम्ही एक असताना विचारा की तुम्ही केलं, तुम्ही आमदार झाले, तुम्ही आमदार झाले म्हणूनच मंत्री झाले आणि तुम्हाला मंत्री होत असताना, तुम्हाला आमदार होत असताना, तुम्हाला आमदार करायला या तालुक्यामध्ये कोण होतं तुमच्याबरोबर जीवाला जीव देणारं, तुम्हाला ताकद देणारं, तुम्हाला निवडून आणणारं कोण होतं? 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये 75,000 मतं घेतली होती आणि ही 75,000 मतं ही ह्या असलेल्या मंत्र्याला जशीच्या तशी बहाल केली, त्याच्या वटीत घातली आणि तिथपासून 9 साली, 14 साली, 19 साली आणि परवा 24 साली कायम मी त्यांच्या पाठीशी उभं राहिलो म्हणून हे आमदार दिसत आहेत। असं असताना हे नगरपालिका इंदापूर ही जिल्हाध्यक्ष म्हणून फिरतोय, जिल्ह्यात पक्ष मोठा करतोय आणि नगरपालिका माझी याच नागरिकांनी मला मोठं केलंय। या इंदापुरातल्या नागरिकांनी मला मोठं केलंय। या नागरिकांनी मला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुढे नेले, राज्याच्या राजकारणात पुढे नेले। पण या ठिकाणी काय असावं आणि काय नसावं हे ठरवण्याचा मला अधिकार होता आहे। म्हणून माझं म्हणणं होतं की सामान्य 4-5 लोक तुमच्या समोर आहेत, जे तुमचे कार्यकर्ते आहेत, ते गरीब असू द्या पण गरीबाचा मनुष्य नगराध्यक्ष करायचा मला नाद आहे, मी ते करून दाखवलेले। आज आमच्या विरोधामध्ये आले गवळी, आमच्या विरोधामध्ये गवळी आले, गवळीला सही सुद्धा करता येत नव्हती, सही सुद्धा करता येत नव्हती, तर त्याच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा शहराचा नगराध्यक्ष मी केलेला आहे। त्यामुळं माझ्या कार्यकाळामध्ये 12 लोक मी नगराध्यक्ष केली आणि शेकडो लोक नगरसेवक केली।
मला स्वतःला नगराध्यक्ष व्हायची गरज नव्हती, पण हे सगळं मित्र पक्ष शिवसेना उभाटा गट असेल, हे पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रप असेल, या सगळ्या छोट्या मोठ्या संघटना आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की तुम्हीच या ठिकाणी अध्यक्षपदाला उमेदवार. माझ्या डोक्यात पण हा विषय नव्हता, तर यांनी सगळ्यांनी पकडून आणून मला नगराध्यक्षपदाला या ठिकाणी उभं केलेलं आहे. पण ठीक आहे, तिथं नगरपालिकेत जाऊन तुमची उत्तम पद्धतीने सेवा करता येते हे मी करून दाखवलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं पुढेही करणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोरगरीब कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन एक नगरसेवक ह्या होतील, एक नगरसेवक हे होतील, हे होतील. पण इथं बसलेला प्रत्येक असलेला कार्यकर्ता, इथं मागं उभा असलेला प्रत्येक कार्यकर्ता हा यांच्यासारखा नगरसेवक राहील याची जबाबदारी उद्या नगराध्यक्ष झाल्यावरती मी घेणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला मला सांगायचंय की तुमचा योग्य तो सन्मान राखणं, तुमचे सगळ्या पद्धतीचे कामं कशा पद्धतीनं मार्गी लागतील हे करणं, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. कालच जे काही फॉर्म काढायचे होते त्यामध्ये आपल्या परिसरामध्ये शिवसेना गटाचे या ठिकाणी खंडागळे यांचा एक फॉर्म होता. मेजर खंडागळे जे सैन्य दलातनं रिटायर होऊन इथं आलेले, या खंडागळेंनी हा फॉर्म, त्यांचा फॉर्म माघारी घेऊन आपल्या असलेल्या सुधाकर ढगे यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय केला आणि माझ्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय केला. त्यांच्या मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. जयजन सोमवंशी हे शिवसेनेचे नेते या तालुक्यामध्ये अतिशय आक्रमक पद्धतीनं काम करणारे, त्यांनी आमच्या पॅनलला पाठीशी उभं राहून पॅनलला आशीर्वाद देण्याचं ठरवलं. त्याबद्दल जयजन सोमवंशीचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ही सैन्य दलातले लोक आहेत, या देशाच्या सीमेवरती तुमच्या आमच्यासाठी देशाचं रक्षण करणारी लोक आहेत. हे तिथून रिटायर झाल्यानंतर गावामध्ये आल्यानंतर त्यांना आपल्यापाशी काम करावं हे वाटतं. याचं कारणच ते आहे की आपण समाजसेवा जी आजवर केली ती गोरगरिबासाठी केली, चांगल्या गोष्टीसाठी केली, अन्यायाच्या विरोधात संघर्ष केला. म्हणूनच हे जे काही मिलिटरीतनं रिटायर झालेली लोक आपल्या पाठीशी उभा राहत आहेत, हे प्रत्येकाने लक्षात घ्या. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी येईल, काही सांगेल, आज इतकं होतं की पैसेवाला पाहिजे, पैसेवाला पाहिजे. का 12 महिने 18 तास कष्ट करायचे कार्यकर्त्यांनी, आम्ही संघटना राबवायची, चला आंदोलनं करू, चला मोर्चे काढू, चला निवडणुका काढू, धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक सगळे कार्यक्रम आम्ही करायचे. हे गोरगरीब कार्यकर्त्याला घेऊन आणि यांची निवडणूक आली की आमच्या नेत्यांनी म्हणायचं यांना सारा बाजूला, या पैसेवाल्याला यांची काही किंमत नाही. हे कोण आहे? हे खरे समाजसेवक आहेत तुमचे, यांच्या पाठीशी उभारलं पाहिजे. आणि ह्या भूमिकेमुळं मला ते राष्ट्रवादी सोडावी लागते. हे मला पटलं नाही. आपण जिथं पटत नाही तिथं थांबत नाही, हे लक्षात घ्या. कारण आम्ही 45 वर्ष जे काम केलं ते संघटना केलेलं आहे आणि संघटना म्हणजे कार्यकर्ता. कार्यकर्ता कसा जपायचा आम्हाला विचारून घ्या. तुम्ही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार, कारण कधी कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडत नसतो. गोरगरीब असला तरी त्याला सुद्धा मायेला बरोबर घेऊन जाऊन त्यालाही ताकद देण्याचं काम आपण करत असतो. 12 वर्षात कोण नगरसेवक केले, 12 वर्षात कुणाला नगराध्यक्ष केलं. अरे नगराध्यक्ष पद घरात येणं, आज शहराचं प्रथम नागरिक होणं, हे बघायला मनोरंजनचं घर. या 150 वर्षाच्या इतिहासामध्ये, 150 वर्षाच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये नवरा बायकोला नगराध्यक्ष कुणालाच करता आलं नव्हतं. या कार्यकर्त्यांनी करून दाखवलंय. हे नगरपालिकेचं नगराध्यक्षपद ओपन कॅटेगरीसाठी होतं, सवर्णांसाठी होतं, सगळ्या दुनियाला माहिती होतं.
तिथे अनेक लोक इच्छुक होते, तरी तुमच्यातला असलेला सामान्य गोरगरीब कार्यकर्ता, दलित समाजातला, मातंग समाजातला आमचा सहकारी मित्र, आज तो आपल्यात नाही, कैलासवासी अरुण ढवळे याला आम्ही नगराध्यक्ष करून दाखवू। हे सुवर्णाच्या जागावरती दलित समाजातल्या पोराला बसवण्याची ताकद ही फक्त संघटनेत असते, पैसेवाल्यात नसते। हे तो पैसा किती दिवस टिकतो मला सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, पण सामान्य कार्यकर्त्याच्या, गोरगरीब कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहा, तरच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उद्या कुठला संकट कोणावरती येईल तिथपासून कोणी सांगू शकत नाही। हे कसलंही संकट आलं तर रस्त्यावरती येणारी ही पोरं हेच खऱ्या अर्थाने तुमची रक्षक आहे। हे दुकानात धंदा करत पैसा कमवत बसणारी लोक रात्रीच्या 12ला तुमच्यासाठी धावून येत नसतात, हे कायम लक्षात ठेवा। त्यामुळं उद्याची निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती, या धनशक्तीच्या विरोधात ही जनशक्ती एकवटलेली आहे आणि कोणी बाहेरून येईल काही सांगू द्या, कोणाचं काय ऐकण्याची गरज नाही। या गावामध्ये चांगलं झालं तर मी या गावातला जन्मलेला पोरगा आहे, चांगलं झालं तर मला आनंद अधिक होतो, वाईट झालं तर मला अधिकचं दुःख होतं। त्यामुळं ह्या गावाची नाळ ही माझी जोडली गेलेली आहे। उद्या बाहेरून येतील आणि वाटेल ते भाषण करतील, त्यांचं काय ऐकू नका। ही सगळी मंडळी 20-20 वर्ष मी जवळून बघितलेली आहे, ही किती सोंगाडी आणि किती ढोंगाडी आहे हे मला विचारून घ्या। त्यामुळं खरं प्रेम तुम्हाला कोण देऊ शकतं याचा विचार करा, याचा अभ्यास करा आणि मग मी जे काही बोललो तो हा एक विचार आहे, त्या विचाराला तुम्ही बळकटी द्या। कलेक्टरला बळकटी ही मिळालेली आहे, तुमचं आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। त्यामुळे गारटकर बळकट आहे, पण गारटकरच्या विचाराला जर बळकटी दिली तर तुमच्या प्रपंचाला बळकटी येणार आहे एवढं मला नक्की कळतं। म्हणून तुम्हाला छोटे आवाहन करतो की नगराध्यक्षपदाचा मी उमेदवार प्रदीप गारटकर, तुमच्या घरातला उमेदवार, आणि त्याचबरोबर नगरसेवक पदाला असलेला आपला सुधाकर ढगे आणि या ठिकाणी असलेला दुसरा उमेदवार भाग्यश्री बखरे, या दोन्ही उमेदवार आणि मी तिसरा उमेदवार, हे तिन्ही शिक्के आमचं चिन्ह आम्हाला आता मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला सांगता येत नाही। चिन्ह आम्हाला 25 तारखेला मिळेल, पण 4 दिवसामध्ये 4 वेळा तुमच्याकडे आमचा कार्यकर्ता चिन्ह समजावून सांगायला येईल। त्या चिन्हावरती तुम्ही त्या ठिकाणी मतदान करा आणि इथला गोरगरिबाचा आवाज बुलंद करा, स्वाभिमानी बना आणि स्वाभिमानाचा हा लढा द्या, असं विनम्र आवाहन आपल्याला करतो। आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आताच प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्व नागरिक आदरणीय दादांच्या विनंतीला मान देऊन सर्व जर या आजच्या यात्रेला, प्रचार यात्रेला उपस्थित राहिले, त्यासाठी मी अक्षय शिंदे आपल्या सर्व प्रतिपदा गारटकर मित्र परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं आभार मानत आहे आणि सर्वांनी एक संख्येने दादांच्या पाठीमागे उभा राहा, कारण आज जर बघितलं तर एखादा माणूस निवडून आले, सर्वांचं मी आभार मानतो। संध्याकाळी 7 वाजता चौधरी सभा आहे, सर्वांनी यावं।